श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सगळ्या स्वामी सेवेकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, पण ऐकण्याचा पूर्ण प्रयत्न करा। संपूर्ण व्हिडिओ ऐका, मी काय सांगत आहे। खूप महत्त्वाची बातमी आहे श्रोते हो। आजकाल सर्वत्र भरपूर असे ग्रुप झालेले आहेत स्वामी महाराजांच्या नावाखाली किंवा जिथं खरोखर सेवा चालतात। आपण त्याबद्दल काही म्हणत नाही किंवा बोलतही नाही, पण बघा अशाच ठिकाणच्या काही सेवेकऱ्यांना, जे की खरोखर सेवेकरी नाही अशी लोक फोन्स कॉल करतात आणि त्यांना पैशांची मागणी करतात। आताच गेल्या 2 दिवसामध्ये असे बरेच व्हिडिओ माझ्या समोर आलेले आहेत की त्यामध्ये सांगितलेलं आहे की दादा मला पैशांची अडचण आहे, तर तुम्ही मला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणार का। आता ज्यांना कॉल केला ते त्यांनी ऐकून घेतलं त्यांचं जे काही बोलणं आहे ते, आणि त्यानंतर ते दादा म्हटले की ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला जिथे हवे तिथं मी तुम्हाला पैसे कॅशमध्ये पोचते करण्याचा प्रयत्न करतो। आता ती व्यक्ती जर खरोखर त्यांना हवे असते तर ती व्यक्ती कॅश रक्कम घेण्यासाठी हो म्हटले असते, पण ती व्यक्ती चक्क नाही बोलत आहेत की मला कॅश नको आहे, मला ऑनलाईनच हवे आहेत। आता यातूनच आपल्याला एवढं कळतं आहे की ती व्यक्ती खरोखर रियल त्यांना गरज आहे का पैशांची, किंवा त्यांना पैशांची आवश्यकता आहे का, तर नाही। म्हणजे अशाच फ्रॉड्स कॉलला तुम्ही बळी पडू नका, हेच मला आपल्या ह्या व्हिडिओतून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे की तुम्ही अशा कोणत्या फोन्स कॉलला बळी पडू नका की जेणेकरून तुमच्याकडूनही कोणीतरी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला नक्कीच चांगला चोप मिळायला पाहिजे। पण ह्या ज्या सध्याच्या याच्यामध्ये ज्या ह्या अशा पोस्ट येत आहेत किंवा असे व्हिडिओज येत आहेत, तर त्यातून तुम्ही नक्कीच सतर्क होण्याचा प्रयत्न करा। आणि आपल्या महाराजांच्या नावाखाली जर कोणी खरोखर पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला नक्कीच धडा शिकवण्याचाही प्रयत्न करा। म्हणजेच तुम्हाला ज्या वेळेला असे कॉल्स येतात की दादा किंवा ताई मी असं अडचणीत आहे, मला मला ह्या गोष्टीसाठी मला पैसे हवे आहेत, पण तो व्यक्ती जर तुमच्याकडून पैसे कॅश घेण्यासाठी नकार देत असेल, तो फक्त ऑनलाईनच मागत असेल, तर इथंच तुम्ही सतर्क होण्याचं काम करायचं आहे किंवा सतर्क व्हायचं आहे। तर हा छोटासा प्रयत्न एवढाच होता की तुम्ही सतर्क व्हा आणि अशा अफवांना बळी पडू नका। श्रोते हो, बोलताना जर माझ्याकडून काही भूल झाली असेल तर कृपया करून क्षमा करा, पण तुम्हाला सतर्क करणं हे मला गरज वाटली म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर सर्वांना खूप खूप श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपा आशीर्वाद लाभो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते। आणि सेवेकरी व्हा, सेवा करा आणि सतत सेवेमध्ये मग्न रहा, अशा अफवांना बळी पडू नका। श्री स्वामी समर्थ।